स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. स्वागत आहे आपणा सगळ्यांचं आजच्या सेशनमध्ये. कसे आहात सगळे? आज एक नव्या ऊर्जांसोबत नवी आशा आपल्याला द्यायची आहे. आजच्या नंतर जर कोणी म्हटलं कसे आहात, चला दोन्ही हात असे करा, जरा दोन्ही हात असे करा आणि म्हणा मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. स्वस्त म्हणजे कसं? शरीर आणि मनाने स्वस्त. मस्त म्हणजे वी आर एन्जॉईंग इच अँड एव्हरी मोमेंट ऑफ अवर लाईफ, आणि त्याचा रिझल्ट आपल्या जीवनामध्ये कसा असतो? जबरदस्त आहे. स्वस्त, मस्त, जबरदस्त. चला, सकाळी उठल्यावर कोणी कोणी थँक्यू म्हटलं, की आजचा दिवस आपल्याला भेटलाय बा, या जाणीवेनी स्वतःला थँक्यू म्हटलं. बोडे मॅडम बोला, काय वाटलं थँक्यू म्हणताना? अनम्यूट करा. खूप छान वाटलं मॅम. आणि रोज जेवढी मूड माझं अपसेट राहायचं, चिडचिड व्हायचं. माझा एक मुलगा हँडिकॅप आहे, 17 वर्षाचा आहे. माझं बोलणं झालंय तुमच्याशी. मी नागपूरला असते, गोपालनगर. सॉरी, आपलं हा गोपालनगर. चला, ओके. तर मला खूप त्रास व्हायचा, खूप त्रास व्हायचा, पण आजचा दिवस फार छान गेला, फार छान गेला. कुठेतरी झालं दुपारी थोडस, पण तरी सावरते, मनाला समजवते की नाही नाही, इकडे वापस जायचं नाहीये. विचार करा, एका दिवसात जर हा बदल होत असेल, तर मग हा. पुढे जी आपल्याला प्रॅक्टिस करायची आणि या 10 दिवसांमध्ये जी आपल्याला एनर्जी अनुभवायची आहे, त्यात आपल्याला किती फरक. आणि आज मी कंटिन्यू तुमचे जे झालेले व्हिडिओ आहेत ना पूर्वीचे, ते बघत राहिली, दिवस कंटिन्यू ऐकत राहिली, म्हणजे किचन मध्ये लावून दिला आणि ऐकत राहिली. चला, छान. पण कुठेतरी घबराट मनाला होते, म्हणून मला ते बोलायचं होतं की मॅम, मला घबराट खूप होते, म्हणजे अशी घाबरल्यासारखं वाटते, काही नाही, ऐकलं इथून तरी पुढे प्रॅक्टिस घाबरल्यासारखं. करा. काय करायचंय? रोज, म्हणजे आपण इथली सर्व्हिसिंग कधीच केली नाही. काय होतं ना, हृदयामध्ये जेव्हा आपण 7 चक्र शिकू, तेव्हा 7 चक्र हम्म. शिकताना तुम्हाला लक्षात येईल की भावना कुठे कुठे अडकलेला आहे, आणि नेमका त्याचा आपला फिजिकल मेंटलवर काय काय परिणाम होतोय. आणि त्याच्यासाठी तर आपण उद्या जे एक पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे, ज्यात तुम्ही तुमच्या पास्टच्या भूतकाळातल्या सगळ्या दुःखांना विसरणार आहे. अलाव करायचं आहे अच्छा. स्वतःला, कारण जर पकडून ठेवलं तर त्या दुःखानंच आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायचं आहे. तर आपल्याला हा. आपल्या जीवनाच्या आनंदासाठी एक नवी ऍक्शन, नवी दिशा घ्यायची आहे. ओके, सो विश यू हा. ऑल द बेस्ट. चला, थँक्यू. थँक्यू. या पद्धतीने आपण आपल्या जीवनातल्या प्रत्येक दुःखाला या सेशन मधनं रिमूव्ह करणार आहे. चला, तर सुरू करूया आजच्या सेशनला विथ युअर परमिशन. आणि आजच्या सेशनमध्ये पॉझिटिव्हिटीचा अनुभव घेण्यासाठी आपण या ऊर्जांना आपल्या जीवनामध्ये अनुभव करूया. तर काल आपण बघितलं होतं की अफर्मेशनचा आपल्या जीवनात काय परिणाम होतो. आता दुसरा आपला टॉपिक आहे व्हिज्युअलायझेशन. चला, कोण वाचणार हे वाक्य? स्विच ऑन युअर व्हिडिओ. बघा, तुमचे व्हिडिओ ऑन असेल ना, तर माझे पण कनेक्शन छान होईल. रावसाहेब, अनम्यूट करा आणि काय वाक्य लिहिलेलं आहे वाचा बरं जरा. सर, माईक माईक ऑन करा. कदाचित सरांचा माईक ऑन होत नाहीये. कोण आहे जो माईक ऑन हेलो। करू शकेल? हा, बोला सर. काय सफेद वाक्य हाथी लिहिलेलं? दिमाग सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है। आता बघा, पांढरा हत्ती, काळा हत्ती किंवा कधीतरी पाहिलेलं हत्तीचं चित्र डोक्यात आलं का? नहीं। हे वाक्य वाचताना हत्ती हा इमॅजिन झाला का? की हत्ती कसा आहे? हत्ती शब्द म्हटल्याबरोबर हत्ती कुठेतरी इमॅजिन झाला की नाही झाला माइंड मध्ये? झाला घेतलं झाला झाला। ना. याचाच अर्थ काय? इथे वाक्य क्लिअर काय लिहिलेलं होतं? सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है. ठीक आहे. सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है जेव्हा आपण असं म्हणतो, तर कळत नकळत त्या हत्ती, जर मी आता घोडा म्हटलं, तर मी घोडा हा शब्द वापरला, तर तुम्ही कधीतरी आयुष्यात बघितलेला घोडा तुमच्या डोक्यासमोर येतो की नाही येतो? डोळ्यासमोर त्याचं व्हिज्युअलायझेशन होतं ना. होता। म्हणजेच आपल्या माइंडमध्ये एक क्रिएशनची टेक्निक आहे, जी गोष्ट व्हिज्युअलाइज करत असते. आता जेव्हा लहान मूल चालायला शिकतं, तेव्हा त्याच्या आईने कधीतरी म्हटलंय का, त्याच्या मागे धावणाऱ्या आईने, आजीने, अरे धाव, मी तुझ्या सोबत आहे, असं म्हटलं का? नहीं। किंवा एखादा मुलगा सायकल चालवायला शिकतो, त्याला अरे चालव काही बिंदास, मी तुझ्या सोबत आहे, असं म्हटलंय का? प्रत्येक आईने किंवा सायकल चालवायला शिकवणार का म्हटलं, अरे थांब, हळू, अरे थांब, हळू, पडशील.
आणि 2-3दा असं व्हिज्युअलायझेशन जेव्हा आपण करतो, पडशील 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 अफर्मेशन देतो त्यासोबत, ते मूल तोपर्यंत पडलेलं असतं. हा अनुभव बरोबर. प्रत्येकाने घेतलाय का बरं? कारण आपण तिथे व्हिज्युअलायझेशन पण करतो आणि कुठेतरी आणि म्हणून आपल्याला अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशनचा वापर कसा करायचा आहे बघा. आपल्या सबकॉन्शियस माइंडला चांगलं किंवा वाईट ही कन्सेप्टच माहिती नाहीये. सकारात्मक किंवा नकारात्मक ही कन्सेप्ट आपल्या माइंडला कुठेच माहिती नाहीये. मग आपलं माइंड काय करतं? त्याला सतत सतत जे आपण सूचना देतो त्याला वाटतं की तथास्तु म्हणायला. जसं एक मूल जेव्हा चालताना आईने पडशील पडशील म्हटल्यावर ते पडतं, त्याच पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या माताजींनी लहानपणापासून त्यांना राजे म्हटलं आणि आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवराय भेटले. कोण भेटले? महाराष्ट्राला छत्रपती शिवराय भेटले. का बरं? त्या मातेच्या, मा जिजाऊंच्या राजे या अफर्मेशननी. कारण त्या अफर्मेशन सोबत महाराष्ट्राचं स्वराज्य व्हिज्युअलाइज करत होतं. आणि आपण अख्खी डिक्शनरी आणि गुगल सर्च करून आपल्या मुलांचे नावं ठेवतो. नाव असतं अद्वैत आणि घरात म्हटलं जातं अद्या, अदू. बरोबर आहे? म्हणजे आपण काय केलं? त्या नावाचे व्हायब्रेशन कमजोर केले आणि म्हणून आपल्या मुलांना जसं घडवायचं आहे त्या पद्धतीने त्यांच्या नावांना उच्चारण करा. मुलांच्या नावाचा अपभ्रंश करू नका. मुलांना चिंटू, पोंटू, मोंटू नाही. आता आजकाल तर नवीन ट्रेंड सगळीकडे चालू झालाय, पिल्लू म्हणायचं. आता पिल्लू कोणाला म्हणतात सांगा बरं रावसाहेब सर? कुत्र्या पिल्लूला. आणि आजकाल घरात पिल्लू कोणाला म्हटलं जातं? लहान मुलांना. लहान मुलाच म्हटलं जातं का? हा, घरात मोठे मोठे पण पिल्लू तयार करून ठेवलेले आहेत. बरोबर. आहे ना? तर विचार करा बरोबर. की त्याच पद्धतीने मग व्हायब्रेशन्स तयार होतात. आपल्या प्रत्येक शब्द ही ब्रह्मांड आहे आणि प्रत्येक शब्दामधनं व्हायब्रेशन्स येत असतात आणि ते व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह असावे किंवा निगेटिव्ह असावे ते त्याच पद्धतीने ठरत असतं आणि त्याच पद्धतीने एनर्जीचा फ्लो जीवनामध्ये वाहत असतो. तर बघा आता, म्हणून आता मी एक छोटस प्रॅक्टिकल तुमचं घेणार आहे आणि त्या प्रॅक्टिकल मध्ये आपण व्हिज्युअलायझेशन ची कन्सेप्ट समजून घेणार आहोत. ओके, रेडी आहात सगळे प्रॅक्टिकल साठी? व्हिज्युअलायझेशन कसं असतं आणि कशा पद्धतीने ते होत असतं ते आता आपण बघणार आहे. चला, थोडं पाणी असेल तर एक गोट पाणी पिऊन घ्या. नसेल तर सध्या हरकत नाही, पण उद्यापासून क्लासला बसताना प्रॅक्टिकल साठी पाणी घेऊन बसायचंय. ओके, सो क्लोज युअर आईज. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आपण कायमस्वरूपी दूर करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र आणि औरा यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर करत आहे. आता बघा, तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. तुमच्या हातामध्ये एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. ते गुलाबाचं फूल अगदी तुम्हाला आवडतं तसंच आहे. कळी स्वरूपात असेल, अर्ध उमललेलं असेल किंवा पूर्ण उमललेलं असेल. अगदी तुम्हाला पाहिजे ना तसंच ते फूल आहे. आणि आता तुम्ही ते फूल हळूच चेहऱ्याजवळ आणलेलं आहे आणि विशेष करून कुणीतरी प्रेमाने दिलेलं ते फूल तुमच्या हातात आहे. त्या फुलाला तुम्ही चेहऱ्याजवळ आणताय आणि बघा आता त्या फुलाचा सुगंध तुम्हाला किती प्रसन्न करतोय. त्या फुलाचा सुगंध तुम्हाला प्रसन्न करतोय. त्या फुलाचा सुगंध तुम्हाला प्रसन्न करतोय आणि तुमच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणताय. एक सुंदर स्माइल.
त्या फुलाच्या सुगंधाने चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आलेला आहे. कीप स्माइलिंग. यस, यही तो आप हो. हमेशा मुस्कुराते, हंसते. सो कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. वंडरफुल, वंडरफुल. यही हो आप. हर वक्त हंसते मुस्कुराते, हर वक्त हंसते मुस्कुराते. आज या स्माइल मधनं तुम्ही तुमच्या इनर चाइल्डला स्पर्श करताय. तुमचं इनर चाइल्ड, तुमचं ते गोंडस रूप जे प्रत्येकाच्या आवडीचं होतं, ते गोंडस रूप आज तुम्ही त्याला नव्याने भेटताय. यस, यही हो आप. हर वक्त हंसते मुस्कुराते. हर वक्त हो आप हंसते मुस्कुराते. ऑलवेज स्माइली, ऑलवेज स्माइली. स्माइल. वंडरफुल स्माइल, वंडरफुल स्माइल. स्माइल. वेरी गुड. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. आणि याच सुंदर स्माइल सोबत हळूवार परत यायचंय. स्लोली, स्लोली कम बॅक. स्लोली कम बॅक. स्लोली कम बॅक. व्हेरी गुड. ओपन युअर आईज. कुणाकुणाला तो गुलाबाच्या फुलाचा सुगंध जाणवला, रंग जाणवला? सुधीर देशमुख सर, अनम्यूट करा. काय जाणवलं? असं एक म्हणजे अ, अर्धा उमललेला गुलाब होता. तो जसं तुम्ही सांगितलं तसं तो मी माझ्या चेहऱ्याच्या जवळ फिरवत होतो आणि त्याच्यातून एक त्याचा एक स्पेशल जो सुगंध आहे तो जाणवत होता आणि एक छान अनुभूती येत होती त्याच्यातून. छान. आता बघा सर, तुमच्या जो ओरिजिनल फुल उपलब्ध होतं का? नाही. पण तरी देखील तुम्ही त्याच्या सुगंधाचा अनुभव केला आणि हो. त्या फुलाला सुद्धा तुम्हाला ते फुल व्हिज्युअलाइज झालं. याचाच अर्थ काय, की आपल्याला काय पाहिजे आहे याचं जर योग्य व्हिज्युअलायझेशन केलं असेल तर आपल्याला त्या गोष्टीपर्यंत पोहोचता येतं. आता बरोबर. सर, प्रतिमाहा 10 लाख रुपये अर्न करावे हा विचार कधीतरी तुमच्या माइंडमध्ये आला का? तेवढा नाही आला पण एक आकडा आहे डोक्यात समजा. डोक्यात आहे, पण 10 लाख रुपये अर्न करणं हा आकडा तुमच्या डोक्यात आला का कधीतरी? नाही. ठीक आहे. आता आहे, तर तो जोपर्यंत जसं मी काल सांगितलं की शेतकऱ्याला कुठलं पीक घ्यायचं आहे हे पहिले त्याच्या माइंडमध्ये येतं आणि मग हो. तो त्याच्यावर मशागत करतो, मेहनत करतो, त्या पिकाची काळजी घेतो, तणांना काढतो आणि मग ते पीक त्याच्या जीवनामध्ये स- येतं. त्याच पद्धतीने मनुष्याचं म्हणजे आपण जे लोक आहोत, शेती नसलो करत तरी सुद्धा आपण विचारांची शेती रोजच करत असतो. आता समजा माझी एखादी मैत्रीण आहे, भावना नेगे मॅडम, अनम्यूट करा बरं. आता भावना मॅडम अनम्यूट करा. कुठून आहात भावना मॅडम? हॅलो. हा, कुठून आहात भावना मॅडम? मुंबई. ओके. मला सांगा, जर कधी तुमच्याकडे तुम्हाला जर संध्याकाळी आता स्वयंपाक करायचा आहे ऑफिसमधनं वगैरे जाऊन, मग त्या स्वयंपाकाचं जे प्लॅनिंग आहे ते सगळ्यात पहिले कुठे होतं? माइंड. माइंडमध्ये होतं. बरोबर. आज कुठला पदार्थ बनवायचा याचं पण प्लॅनिंग माइंडमध्ये करता, मग त्याच्यासाठी लागणारे इंग्रेडियंट जमा करता आणि मग तो पदार्थ तयार होतो. मग सुधीर सरांच्या डोक्यामध्ये जर 10 लाख प्रतिमाह अर्न करण्याचा विचारच कधी आला नाही तर त्याचं क्रिएशनच होऊ शकेल का? नाही. नाही. त्या जगा एपीजे अब्दुल कलाम सरांना जेव्हा एक सॅटेलाइट बनवायचं होतं तर त्याचे पार्ट्स त्यांनी पहिले, तो विचार कुठे आला डोक्यात, मग त्याच्यानुसार त्यांनी त्याचे पार्ट जमा केले आणि आपल्या भारताचं पहिलं मिसाईल आपल्याला भेटलं. बरोबर आहे. बरोबर. हो. म्हणजे कुठलाही विचार, एखाद्या विद्यार्थ्याला पहिला नंबर घ्यावा हा विचार देखील मनात येणार आहे. मला प्रत्येक क्षण आनंदी आणि स्वस्थ जीवन जगायचं आहे हा विचार देखील मनात येणार आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे,
मन चिंती ते वैरीन चिंती, बरोबर आहे. आणि समर्थांनी काय म्हटलेलं आहे, मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचं कारण. म्हणजे आपल्याला जे काही पाहिजे आहे ते पहिले सूचना मनाला द्याव्या लागतात, आणि कळत नकळत आपण मनाला सूचना चुकीच्या देत असतो. आणि म्हणून त्याच्यावरही उपाय सांगते मी तुम्हाला. कट. आज एक मंत्र, जर असा नकारात्मक विचार आला तर काय करायचं, सोपा उपाय आहे. आपल्या जन्माची सुरुवात कुठून झाली भावना मॅडम? जन्माची पहिली सुरुवात कुठून झाली? नाभीपासनं. बरोबर आहे. पहिलं जे क्रिएशन एक पॉइंट स्वरूपात आपण मातेच्या उदराशी त्या मधल्या नाळेपासून जोडलं गेलोय. तर आपलं कनेक्शन ते नाभीपासनं आहे, आणि म्हणून तिथूनच ती एनर्जी डिस्कनेक्ट करायची. कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट. काय म्हणायचं, आजपासून जर नकारात्मक विचार आला, फिअरचा विचार आला, असं होईल की नाही होईल, असे जर नकारात्मक विचार आले, त्या एनर्जीला तिथेच डिस्कनेक्ट करायचं आहे. कट, 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 डिलीट, डिलीट, डिलीट डिलीट म्हणून डिलीट डिलीट. डिस्कनेक्ट करायचं, आणि त्याच्या जागी मग आता जो जगाखाली की आता एका ग्लासमध्ये पाणी नाही आहे तर हवा भरलेली आहे, हे सायन्स हो. सांगतं आपल्याला. मग जर आपण नकारात्मक विचार काढला तर तिथे पॉझिटिव्ह विचार इन्सर्ट केला तरच त्याचे तो व्याप्त होईल. आणि ती नकारात्मकता काढल्यानंतर मग म्हणायचं, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. येस, आय अर्न धिस मच अमाऊंट पर मंथ. हो, मी एवढे पैसे अर्न करत आहे. या पद्धतीने सकारात्मकतेची पेरणी केली तर पेरणी होईल की नाही, काय सुधीर सर सांगा, होईल की नाही पेरणी? येस येस, होईल मॅडम. आणि शंका घ्यायची नाही. आपल्याला काय होतं, हा एवढं असं पॉसिबल आहे का? 25 लाख रुपये महिना. एक लक्षात घ्या, जगामध्ये जी पाऊल वाट आपण बघतो ना, शेतीमधनं एखादी पाऊल वाट असते, कोणीतरी त्या वाटेवरनं जेव्हा पहिल्यांदा चालला असेल तर तिथे सुद्धा काटे असतील, तिथे सुद्धा गवत वाढलेलं असेल, तिथे रस्ता नव्हताच, कुणीतरी तो रस्ता निर्माण केलेला तयार झालं. आहे. आणि ज्या रस्त्याला एकाने चालून पूर्ण केलेला आहे, त्या रस्त्यावर 1000 लोकही चालले तरी त्यांचा प्रवास तिथून तिथे पोहोचणारच आहे. बरोबर. याचाच अर्थ, जर या जगामध्ये एकाने जरी 1 लाख कमवले असतील महिना, 2 लाख कमवले असतील, 10 लाख, 20 लाख, 50 लाख, 25 लाख, जर आपण बघितलं, अंबानींचं तासानी करोडो रुपये येतात, बरोबर की नाही? मग जर एखाद्याला पॉसिबल झालं, मी नेहमी ट्युशन मध्ये माझ्या विद्यार्थ्यांना सांगायची, तुमच्या वर्गात पहिला येणाऱ्या मुलाला शिंग किंवा शेपूट आहे का? तो नाही. तुमच्यापेक्षा वेगळा आहे का? त्यांनी काहीतरी वेगळे प्रयत्न केले म्हणून वेगळे आहे. आणि म्हणून एक लक्षात घ्या, या 10 दिवसांच्या सेशनमध्ये परिवर्तन पूर्ण होणार नाही, पण परिवर्तनाची नवी सुरुवात जर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या तर 100% होणार आहे. कारण ही कुठलीही जादूची कांडी नाही आहे की आपण या पद्धतीने फिरवलं आणि आपलं काम होऊन गेलं. यासाठी आपल्याला प्रयत्न निरंतर करावे लागतील, बरोबर आहे. तर आपल्याला हो. या प्रयत्नांसाठी तर यस आय कॅन डू इट वाली आपल्याला फील आणायचं आहे, की मी माझ्या या जगामध्ये प्रत्येक गोष्टीला सकारात्मकतेने पूर्ण करू शकतो. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. तर व्हिज्युअलायझेशन आपलं सकारात्मकतेचं पाहिजे. आणि तिसरं ते आहे मेडिटेशन, बरोबर आहे. तिसरा जो उपाय आहे तो आहे मेडिटेशन. आता मेडिटेशन म्हणजे काय, कोण सांगेल? व्हॉट इज मेडिटेशन? सांगा बरं. शिवानी मॅडम, मेडिटेशन काय आहे? बघा, तुम्ही कनेक्ट राहिलात, आपला संवाद होत राहिला तर अजून शिकवायला खूप छान वाटेल. मेडिटेशन म्हणजे काय? हा, बोला. शिवानी मॅडम बोला. श्वासांच्या गतीवर लक्ष देणे. श्वासांच्या प्राणायाम. गतीने. मॅडम, श्वासावर लक्ष द्यायला गेलात की सख्या अख्या दुनियाचे विचार आपल्या डोक्यात फिरून वापस येतात ना? येतात की नाही? तुम्ही डोळे बंद केले मेडिटेशनसाठी, अख्खी दुनिया फिरून वापस येता की नाही? हो. होतं ना. हं. सगळ्या होतं. जगाचे करत नसलेले विचार, जुने सगळे विचार आपल्या डोक्यामध्ये येऊन कुठंतरी असे नॉक 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 करतात. तुम्ही डोळे बंद केले की ते ध्यान होतच नाही, सगळ्या दुनियात आपण फिरत असतो. 1 सेकंड.
ओके. तर बघा, मी इथे ध्यानाची एक नवी व्याख्या सांगते शिवानी मॅडम. मेडिटेशन म्हणजे काय? आता बघा, तुम्ही हायवेवर जाता, तिथे एक बोर्ड लागलेले असते रोडवर, नजर हटी दुर्घटना घडते. लिहिलेलं असतं. आता तुम्ही हो. भाजी चिरून राहिले आणि ती सुरी तुमच्या बोटावर आली, ती पावशी तुमच्या बोटावर आली, काय झालं? तुमच्या लागणार. डोक्यामध्ये काहीतरी विचारचक्र चालू असतं, म्हणून ती सुरी तुमच्या बोटावर येते. तुम्ही हो. स्वयंपाक करताना जर तुम्हाला चटका लागला, विचारचक्र काहीतरी दुसरीकडे चालू असतं. काम म्हणून आज या जगामध्ये जेवढे अपघात झालेले आहेत, ते घरात घरात चाललेले असो किंवा रस्त्याने चालताना असो किंवा अजून कुठे असो, डोक्यामध्ये वर्तमानाच्या क्षणांमध्ये तुम्ही नसता. तुम्ही एक तर पास्टच्या विचारात गुंतलेले असता किंवा भविष्याची चिंता करण्यात असता, म्हणून आपल्यासोबत अपघात घडत असतात. बरोबर? मग माझ्या बरोबर. दृष्टीने मी एवढा वर्षांचा अभ्यास केलेला आहे. या वर्षांच्या अभ्यासातून मी मेडिटेशनची व्याख्या शिकलेली आहे. ती म्हणजे, तुम्ही जे काही काम करताय ते तुमचं ध्यान आहे, मेडिटेशन आहे. समजा विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना 100% त्याच्यावर लक्ष दिलं. मेडिटेशन म्हणजे काय? ध्यान. ध्यान म्हणजे लक्ष केंद्रित करणं. अभ्यासावर 100% लक्ष केंद्रित केलं, तो विद्यार्थी यशस्वी होईल की नाही होईल? माझ्या एखाद्या होणार. मैत्रिणी स्वयंपाक करणं हे तणाव नाही समजलं, ती एक जबाबदारी आनंदाने स्वीकारली आणि तिने विचार केला, उदरभरण नव्हे हे जाणे जे यज्ञ कर्म, माझ्या या स्वयंपाक करण्याने मी माझ्या कुटुंबाला आरोग्य आणि आनंद देत आहे. तिचा स्वयंपाक अमृतासमान गोड होणार आहे. बरोबर की नाही? बघा, हो. मंदिरातला महाप्रसाद कसा वेगळ्या चवीने लागतो, का बरं? कारण तिथे सकारात्मकतेची ऊर्जा असते आणि आपलं लक्ष इकडे तिकडे असतं, म्हणून आपल्या जीवनामध्ये तिखट किंवा मीठ कमी जास्त झालेलं असतं. बरोबर की नाही? तिखट किंवा मीठ कमी हो. झालेलं कारण लक्ष आपलं दुसरीकडे असतं. त्याचाच परिणाम हे आपलं जीवन असतं आणि आपण ते जीवनामध्ये या पद्धतीने या गोष्टी अनुभव करत असतो. आणि म्हणून आजपासून नवा नियम, जीवन जगत असताना वर्तमानातल्या क्षणांना जगायचं आहे आणि वर्तमानाच्या क्षणांना प्रत्येक श्वासासोबत आपल्याला आपल्या जीवनात काय पाहिजे आहे, त्यासोबत या जीवनाचा सकारात्मक किंवा नकारात्मकतेचा परिणाम आणि निर्णय आपण अनुभवत असतो. आता याचा बघा, सायन्सच्या भाषेत न्यूरोप्लास्टिकचा एक नियम आहे. मी स्वतः NLP मास्टर ट्रेनर कोच आहे. माझं इंटरनॅशनल आणि नॅशनल सर्टिफिकेशन दोन्ही झालेले आहेत. तर त्याच्यात एकच नियम सांगितला, हा जो ब्लू पाथवे दिसतोय ना, हा आपल्या प्रत्येक विचारांचा एक नवीन पाथवे आपल्या ब्रेनमध्ये होऊन जातो. आता आपण दिवसभरात मध्ये हजारो विचार करत असतो. त्यातले काही विचार आपण काय करतो, आपोआप ड्रॉप म्हणजे होऊन जातात, म्हणजे ते विचार आपल्या लक्षात राहत नाही. आता तुम्हाला एक उदाहरण सांगते, कोणते विचार आपल्याकडे लक्षात राहतात. ओके. तर या न्यूरोप्लास्टिकच्या नियमामध्ये काय सांगितलं, की आपला प्रत्येक जो विचार असतो, तो ज्याला तुम्ही सतत, आता एक गमतीचा विषय, समजा तुम्ही एखाद्या रोडनी चालले आहेत आणि तुम्हाला समोर एक लांब केस असलेली एक व्यक्ती गाडी चालवताना दिसत आहे आणि तुम्ही तिची मागून पर्सनॅलिटी तुम्हाला खूप छान दिसत आहे आणि म्हणून कुतूहल म्हणून तुम्ही त्या थोडी गाडीची स्पीड वाढवली, की इतके सुंदर लांब सडक केस असलेली मुलगी किती सुंदर दिसत असेल म्हणून तुम्ही थोडी गाडीची स्पीड वाढवली आणि समोर गेला, ओव्हरटेक करून थोडं मागे वळून बघितलं, की चेहऱ्यावर मोठी दाढी आणि मिशी पण होती. ती मुलगी नसून मुलगा होती. तर तुमच्या न्यूरोप्लास्टीमध्ये तो एक वेगळा बघितलेला अनुभव असेल, म्हणून तो कायमस्वरूपी स्टोअर होईल की नाही सांगा. म्हणजे तुम्ही कल्पना वेगळी केली होती. जर ती मुलगी असती तर ठीक आहे, एक मुलगी छान बघितली आणि तुम्ही पुढे निघून गेला असतात. पण तुम्ही जी अपेक्षा केली होती त्यापेक्षा चित्र काहीतरी वेगळं होतं, म्हणून तो माइंडमध्ये म्हणजे ब्रेनमध्ये कुठले विचार स्टोअर होतात. तुम्ही जात आहे रस्त्याने आणि अचानक तुम्ही एखादा अपघात बघितला, सतत तो डोक्यात राहील, कारण डोळ्यांनी तुम्ही ते बघितलेलं दृश्य सहजासहजी विसरत नाही. मग नॉर्मल गोष्टी आपण माइंडमध्ये पकडत नाही, पण ज्या वेगळ्या स्वरूपात आपल्या समोर येतात त्या वेगळ्या स्वरूपातल्या गोष्टीला आपलं माइंड काय करतं, पकडून घेतं आणि कुठेतरी ते स्टोरेज होतं. म्हणून एखाद्या मित्राने तुमच्यासोबत लहानपणी भांडण केलं असेल, एखाद्या नातेवाईकासोबत तुमचा 10 वर्ष 5 वर्षापूर्वी वाद झाला असेल
आजही तो मित्र किंवा ते नातेवाईक समोर आल्यावर त्याचे ते शब्द आपोआप रिकॉल होतात होतात माइंडमध्ये आठवतात. याचा अर्थ काय? आपल्या माइंडने कोणत्या गोष्टी स्टोअर करून ठेवलेल्या आहेत, ज्या गोष्टींवर आपला फोकस जास्ती प्रमाणात गेला. जे फोकस कारण एनर्जीचा नियम काय? जिथे तुमचा फोकस जातो तिथे तुमची एनर्जी जाते आणि जिथे एनर्जी जाते त्याच एनर्जीनुसार रिझल्ट येतो. मग तुमचा फोकस पॉझिटिव्ह गोष्टीवर असेल तर तुमचा रिझल्टही पॉझिटिव्ह येईल. तुमचा फोकस पण माइंडचं काय आहे, जास्ती नकारात्मकतेकडे रिझल्ट. एखादा व्यक्ती म्हणत किती कठीण जातात. जर मी असं म्हटलं ना, असे दोन्ही हात करा, 25% फक्त लोक हात असे करतात, अरे इससे क्या होने वाला है, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे म्हणायला आपण घाबरतो. सकाळी उठल्यावर स्वतःला भाग्यशाली म्हणायला घाबरतो. ही आपली अवस्था आहे. कारण आपण ते कधी विचारच नाही केला, अरे म्हणा ना स्वतःला भाग्यशाली. जर तुम्ही 100 वेळा स्वतःला भाग्यशाली म्हटलं तर ती एनर्जी तयार होणार आहे ना. आजपर्यंत रात्री झोपताना जाताना आपण काय करतो? आज दिवसभरात माझ्यासोबत काय वाईट झालं, माझ्यासोबत कोणी काय केलं, ज्या गोष्टीवर तुमचा फोकस असतो त्याच गोष्टी. आणि म्हणून झोपताना जर नकारात्मक विचार घेऊन झोपलात तर नकारात्मकतेची पेरणी होते. कारण आपण जेव्हा झोपायला जातो त्यावेळेस आपलं कॉन्शियस माइंड झोपतं आणि सबकॉन्शियस माइंड जागं होतं. आणि दिवसभरात ज्या विचारांवर तुम्ही फोकस करता, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने, न्यूरोप्लास्टिकचा नियम काय सांगतं की तुम्ही 21 दिवस तुमच्या माइंडला एकच एक अफर्मेशन दिलं तर त्याच्यासाठी आपलं ब्रेन एक नवीन न्यूरोपाथ तयार करतो. मग आजपासून जर तुम्ही म्हणायला सुरुवात केलं, मी भाग्यशाली आहे, मी स्वस्त आहे, मी आनंदी आहे, माझ्या कुटुंबामध्ये सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आहे, असं जर रोज माइंडला सांगायला सांगितलं, त्याला चांगलं आणि वाईट माहिती नाही, तर तो त्याच्यासाठी तुमच्या माइंडमध्ये 21 दिवसात एक नवीन न्यूरोपाथ तयार करतो. आणि म्हणून रेकी जे आपण उद्यापासून परवापासून शिकणार आहे त्याच्यात याला नवीन न्यूरोपाथ जो पॉझिटिव्हिटीचा द्याल, इट विल चेंज युअर लाईफ. तो तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकतेचा तो नवा बदल करणार. इट टेक्स 21 डेज. ठीक आहे, नवीन हॅबिट डेव्हलप करायला आपल्या माइंडमध्ये 21 डेज लागतात. तर 21 दिवसात आपल्या जीवनाला नव्या सकारात्मकतेच्या वाटेवर नेण्यासाठी कोण कोण तयार आहेत? ऍट प्रेझेंट 137 पीपल्स आर प्रेझेंट हिअर. कोण कोण रेडी आहे? त्या 21 त्यांनी टाईप येस आय एम रेडी टाईप करा. 21 दिवसामध्ये आपल्या जीवनाला सकारात्मकतेच्या नव्या वनात बघूया. 137 मेसेजची बौछार झाली पाहिजे, पाऊस आला पाहिजे. येस आय एम रेडी. कारण परत अफर्मेशन कुठे जात आहे? तुम्ही जर सांगताय, माझ्यासाठी नाही टाईप करत आहे, तुम्ही कळत नकळत ती सूचना तुमच्या सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचत आहे की येस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. माइंड मध्ये एक वाक्य करून ठेवायचं, येस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. मी माझ्या आयुष्याला संपूर्ण सकारात्मकतेमध्ये बदलण्यासाठी 100% तयार आहे. यस 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 आय एम रेडी. येस आय एम रेडी. येस आय एम रेडी. व्हेरी गुड. अभिनंदन. ज्यांनी ज्यांनी हे लिहिण्याचं टाईप केलेलं आहे त्या सगळ्यांचं स्वागत आहे. त्यांनी एक काम करायचं आहे, असा हात पकडायचा आहे, करा असा हात सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी लिहिलंय. आणि छान, शाबाश. येस यू कॅन डू इट. कारण काय प्रवीण सर, स्वतःला शाबासकी द्या. कोण आपल्याला शाबासकी देईल याचा विचार करायचा. पहिले स्वतःची पाठ थोपटायला सुरुवात करा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःची पाठ थोपटाल ना, काय वाटतं, आज माझ्या हातून भाजी चांगली झाली नाही किंवा चांगली झाली, कोणी वाट बघत बसतो, कोणीतरी तारीफ करेल. कशाला? यस बेटा तू खूप छान भाजी बनवली. स्वतःची तारीफ करायला शिका. एखादं चांगलं काम केलं, चांगलं क्रिएशन केलं, ज्या फील्डवर तुम्ही काम करता, जेव्हा तुम्ही सेल्फ अप्रिशिएशन द्यायला सुरुवात कराल, जग तुमची दखल घेईल. आज वाटतं जगाने दखल घ्यायचं रे, तुम्ही स्वतःला प्रेम करताय का? काय रंजना पवार मॅडम, कुठूनच सांगा बरं, स्वतःला प्रेम करता का तुम्ही? सांगा. अनम्यूट करा, माईक माईक ऑन करा. हो. स्वतःला प्रेम करता? हो. मग त्या प्रेमासाठी काय करता स्वतःच्या? सांगा बरं. स्वतःला हॅपी ठेवण्याचा प्रयत्न करते. कोणता प्रयत्न करताय? मला ज्या ज्या आवडतात त्या गोष्टी करते, पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते. मला लहान मुलांशी खेळायला आवडतं आणि निसर्गात राहायला आवडतं. अशा ज्या गोष्टी मला आनंद देतात त्या गोष्टी. आणि स्वतःला म्हणजे आ- स्वतःलाच स्वतःला मी स्वतःला आवडते. चला छान. तर कारण आपण काय करतो, अपेक्षा करतो कोणीतरी आपल्या आनंदासाठी काम केलं पाहिजे.
कुणीतरी म्हणजे आता समजा एखाद्याने बर्थडे विसरला तर नाराज कोण होतं स्नेहल मॅडम सांगा बरं. जवळच्या एखाद्याने तुमचा बर्थडे विसरला तर मग कोणाचा दिवस खराब होतो, त्याचा की तुमचा? आपला बरोबर आहे. घरी स्वतःचा. कोण? स्नेहल मॅडम घरी कोण कोण आहे सांगा तुमच्या? सासरे आहेत, हा. मिस्टर आणि 3 मुलं. ओके. आता समजा चुकून मिस्टर तुमचा बर्थडे विसरलाय तर मग हम्म. त्या दिवसाची हालत काय होते घरात? म्हणजे चिडचिड होते, म्हणजे असं आणि का विसरले ते, ओके. राग येतो. अच्छा, घरी इतर जे 4 सदस्य 5 सदस्य तुमच्या घरी आहे त्यांचा बर्थडे किंवा त्यांचं आनंद याची काळजी घरात जास्ती कोण घेतं? मी घेते. मग तुमची काळजी घ्यायला त्यांनी काय तुम्हाला मनाई केली आहे का? नाही. मग आपल्या आनंदाचा रिमोट आपण दुसऱ्यांना का वाटू दिला? जर तुम्ही दुसऱ्यांच्या आनंदाची घरात काळजी घेताय, मग स्व आनंदासाठी मला सांगा, जसं तुम्ही दुसऱ्यांच्या बर्थडेला घरी प्लॅन करता, काय बनवायचा याचा अधिकार तुम्हाला आहे. बरोबर. कोणते कपडे घ्यायचे, त्यांना गिफ्ट काय द्यायचं हाही अधिकार तुम्हाला आहे. हो. एरवी दसरा, आता दिवाळी येणार आहे, दसरा येणार आहे, तर तेव्हा तुम्हाला साडी घ्यायची आहे, काय घ्यायचं आहे याचं डिसिजन कोण घेतं? मी घेते. मग बर्थडेला आणि अॅनिव्हर्सरीला गिफ्ट घ्यायला तुम्हाला कोणी थांबवलं आहे का? नाही. मग स्वतःच स्वतःला दुःखी का करून घेता? अपेक्षा एक तिथे अपेक्षा असते दुःख. ना. अपेक्षा तिथे दुःख. जेव्हा व्यक्ती स्व आनंदी स्वतःवर प्रेम करतो तो स्वतःला दुःखी करू शकत नाही. कारण तुमचा एक लक्षात घ्या, एक माइंड मध्ये तयार होणारा नकारात्मकतेचा विचार तुमच्या हार्मोन्सला इनबॅलेन्स करत असतो. कधी विचार केलाय? एक नकारात्मक येणारा माइंड मधला विचार तुमच्या अख्ख्या शरीराला व्हायब्रेशन करत असतो. आता समजा तुम्हाला अचानक स्वयंपाक करताना गरम चटका बसला, पूर्ण शरीर हलतं. होतं. अचानक तुमच्या समोर एक साप आला, तुम्ही तुमच्या माइंड मध्ये कुठलं व्हायब्रेशन येतं? भीतीचं येतं. चालेल लागेल. हो. बरोबर होतं. आहे. या जगामध्ये एक प्रयोग केला गेला. एका कैद्याला, तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, एका कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली होती आणि त्याला सांगितलं होतं की तुला साप चावून मारणार आहे. त्या व्यक्तीच्या मृत्यूदंडाच्या दिवशी त्याच्या डोळ्याला पट्टी बांधलेली होती आणि त्याला पिन टोचली. रिअल घडलेली घटना आहे. त्या व्यक्तीला पिन टोचली आणि जेव्हा त्या व्यक्तीचं पोस्टमॉर्टम केलं गेलं, त्याच्या शरीरामध्ये कोबराचं जहर मिळालं. कुठून आलं? कुणी तयार केलं होतं? गुगलवर सर्च करा, ही गोष्ट तुम्हाला भेटून जाईल. कुणी तयार केलं होतं त्याच्या शरीरामध्ये? थिंकिंग. त्याच्या माइंडनी. म्हणजे माइंड मध्ये किती पॉवर आहे की नसलेलं जहर त्याच्या शरीरामध्ये आलं. मग आपण आपल्या जीवनामध्ये का बरं अपेक्षा करून दुःखी व्हायचं? क्रिएशन कुणाच्या हातात आहे? ईश्वराने आपल्याला सर्व गुण संपन्न असलेलं माइंड दिलेलं आहे, ज्याचा आपण 8% विचार वापरही करत नाही. आणि जेव्हा आपण सबकॉन्शियस माइंडच्या 90% ऊर्जांचा वापर करायला लागू, तर मग आपल्याला अंबानी होण्यासाठी. आता विचार करा, जेव्हा धीरूभाई अंबानी एका पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायचे, तेव्हा जर त्यांच्या माइंडमध्ये मी माझी कंपनी टाकावी हा विचार आला नसता, ते पेट्रोलच भरत राहिले असते आणि त्यांच्या माइंडमध्ये आलेल्या विचारांना त्यांनी ऍक्शन मध्ये उतरवलं नसतं, तर आज रिलायन्स इंडस्ट्री उभी झाली असती का? नाही. बरोबर आहे. म्हणून जे काही क्रिएशन होतं, छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मितीचं स्वप्न त्यांच्या आईने बघितलं नसतं, त्यांनी आणि छत्रपतींनी ऍक्शन घेतली नसती, तर आपल्या महाराष्ट्राला त्यावेळेस स्वराज्याची प्राप्ती झाली असती का? हो. म्हणून जसं त्यांनी आपल्याला स्वराज्य दिलं, सुराज्य दिलं, आपल्या जीवनाचं स्वराज्य आणि सुराज्य निर्माण करण्याची ताकद कुणाकडे आहे मग? स्वतःकडे. मग विचार करा ना, जसं आपण बाकीच्यांचे बर्थडे सेलिब्रेट करतो, बाकीच्यांचे प्रोग्राम कोणी पाहुणे आले तर आपण 4 पदार्थ चांगले बनवतो, मग आपल्या जन्मदिवसाला किंवा आपल्या अॅनिव्हर्सरीला स्पॉइल का करायचं? बघावं, आयुष्य खूप क्षणभंगूर आहे. या जगातनं दररोज 10 लाख+ लोक टाटा बाय बाय करतात. ही अॅनिव्हर्सरी भेटली, पुढची भेटेल ना भेटेल. मग आजच्या चांगल्या दिवसाला का स्पॉइल करायचं? आज आपल्या जीवनामध्ये आनंद आहे त्याला सोडून आपण जे नाही आहे त्याच्यामध्ये. कारण एक लक्षात घ्या, सुख हे मान्यावर असतं, क्रिएट करावं लागतं. नाही तर लोकांजवळ करोडो रुपये असूनही त्यांना रात्रीची झोप लागत नाही हो. आणि एक शेतकरी, तुम्ही गोष्ट ऐकली असेल की एका राजाला एका ऋषीने म्हटलंय की तुला जर आनंदी राहायचं असेल, त्या राजाला झोप येत नव्हती रात्रीची, तर राजाला तो एक ऋषी त्याला म्हणतो की तू अशा एका व्यक्तीचं शर्ट घाल की ज्याला झोप गाढ येते. आणि तो त्याचा शोध घेतो. आणि जेव्हा शोध घेत घेत तो जातो आणि तिथे त्याला एक शेतकरी
शर्ट काढून एका दगडाची उशी बनवून झोपलेला असतो आणि त्याला तो विचारतो तुला गाढ झोप येतो का? तो म्हणतो हो, त्याला गाढ झोप उठवून. तर पण तो त्याला शर्ट मागतो, तो म्हणतो की मला घालायला शर्ट सुद्धा नाहीये. म्हणजे विचार करा की सुख कुठे आहे? तुमच्या माइंड मध्ये आहे. आणि जसं तुम्ही रोज म्हणाल की मी भाग्यशाली आहे, भाग्यशाली आहे, तर त्या भाग्याच्या, कारण आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, इट इज कनेक्टेड विथ द युनिव्हर्स. तो तुम्हाला सतत तथास्तु म्हणत असतो. त्याला चांगलं आणि वाईट कळत नाही. आणि तुम्ही जर म्हणाल की मी आजारी आहे, मी आजारी आहे, तथास्तु, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, मला ते नको आहे. ओके. तुम्ही जर आपल्या जीवनामध्ये जे ज्या दुःखाच्या व्याख्याला कलेक्ट कराल, तसं तसं तो ब्रह्मांड तुम्हाला तथास्तु म्हणत जाईल. मग आजपासून जाणीवपूर्वक आपल्याला तेच सांगायचं आहे जे आपल्याला पाहिजे. आणि 21 दिवस करून बघा. 21 दिवस, मी 90 दिवस सांगते, 90 दिवसात खरोखर खूप मोठा कायापालट होतो. आणि म्हणून काल ज्यांनी ज्यांनी आपल्या माइंडातले सगळ्या कंप्लेंट लिहून काढल्या आणि त्याला फाडल्या आणि जाळल्या, कोणी केलं? कालची ही ऍक्टिव्हिटी कोणी केली? दीपा काळे मॅडम, सांगा बरं, काय फरक पडला ते केल्यावर? खूप हलकं वाटलं. ऍक्च्युली त्यातल्या एक दोन गोष्टी अशा होत्या की ज्या खरोखरच म्हणजे आता असं वाटतं की काय म्हणजे किती वर्ष आपण घेऊन बसलो उगीचच काय, म्हणजे देर वॉज नो नीड. आणि आता असं करत करत असं कदाचित तसं वाटतंय की आता रोजच ही ऍक्टिव्हिटी करावी काही दिवस, जेणेकरून एकदा तो डब्बा पूर्ण रिकामाच होऊन जाऊ देत. पूर्ण एकदा जे काय असेल ते खूप छान. आणि तो रिकाम्या डब्यामध्ये टाकायचं काय आहे? मी भाग्यशाली पॉझिटिव्ह. आहे, मी आरोग्य संपन्न आहे, माझ्या कुटुंबामध्ये सर्व काही आहे, मी माझ्या कुटुंबासोबत प्रत्येक क्षण आनंदी जगत आहे, मी माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या आनंदाने परिपूर्ण करत आहे. तर तिथे सगळ्या सकारात्मक अफर्मेशन टाकायच्या. म्हणजे जसं मी म्हटलं की एका रिकाम्या ग्लासमध्ये काही नसलं तर हवा असते. तुम्ही जर त्या नकारात्मक ऊर्जा काढून टाकाल, तर मग ब्रेनमध्ये पॉझिटिव्हिटी पण टाकायची, नाही तर अजून ना दुसऱ्या काही घटना तिथे स्टोर होते. त्या स्टोर होण्याच्या आधी म्हणून दररोज नकारात्मकता काढून फाडून जाळून टाकायची आहे आणि तिथे पॉझिटिव्ह इनटेक करणं चालू करायचं आहे. बघा, काही दिवसांमध्ये तुमच्या आयुष्याचा आनंद हा कितीतरी पटीने वाढलेला असेल. तर 21 दिवस आपल्याला हा संकल्प करायचा आहे की आपल्या जीवनामध्ये, मग संकल्पामध्ये नेमकं काय करायचं आहे? तर आता बघा, तू ज्यांनी संकल्प केला, लिहा बरं आपल्या जबाबदाऱ्या, काय काय जबाबदाऱ्या तुमच्यावर लिहून घ्या पहिले, कारण त्या इथं पूर्ण करावंच लागतील ना. तुमच्यावर असलेल्या सगळ्या सगळ्या जबाबदाऱ्या ऑन पेपर लिहून काढायच्या आहेत. चला लिहा, काय काय जबाबदाऱ्या आहे, लिखना पडेगा. जर ऍक्टिव्हिटी केली ना, तरच तुम्हाला छान अनुभव येणार आहे. चला लिहा, जबाबदाऱ्या लिहा, काय काय जबाबदाऱ्या आपल्यावर. जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर. मुलांचं शिक्षण, मुलांचं लग्न, घर बांधायचं आहे, गाडी घ्यायची आहे, बंगला घ्यायचा आहे. लावा आपल्या जबाबदाऱ्यांचा क्रम, काय काय जबाबदाऱ्या आहेत. आणि लिहून झाल्यावर हँडल्स करा. 2-3 लोकांच्या जबाबदाऱ्या आपण वाचून घेणार आहे फक्त. आणि ते का करायचं, झाल्या का लिहून? कोणाच्या झाल्या का लिहून? लिहा लिहा, सगळ्या जबाबदाऱ्या लिहून काढा, एकही जबाबदारी ठेवू नका. चला दीपा मॅडम, वाचा बरं पहिल्या 2-3 जबाबदाऱ्या. मला दोन मुलं आहेत, हं. त्यामुळे त्या दोन्ही मुलांचं शिक्षण आणि पूर्ण कुटुंबाच्या तब्येतीची जबाबदारी, माझ्या आईच्या तब्येतीची जबाबदारी, आणि म्हणजे मुलांचं शिक्षण वगैरे, आणि स्वतःला सुखी करणं आता मला, आणि स्वतःच्या सगळ्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करणं, खूप भटकणं, आणि वजन कमी करणे, ही माझी स्वतःची एक जबाबदारी वाटते मला.
आणि ह्या सगळ्यामध्ये राहून पैसा कमवायचा आहे, जेणेकरून पुढचं भविष्याला सुंदर करता येईल. चला छान. ठीक आहे, बोलू आपण याच्यावर. नीलम मॅडम, काय जबाबदाऱ्या लिहिल्या वाचा. अनम्यूट करा. नमस्कार मॅडम. नमस्कार, कुठून आहात नीलम मॅडम? मी मुंबईतनं बोलते, दक्षिण मुंबईतनं मॅडम. ओके, चला सांगा जबाबदाऱ्या काय काय आहेत. एक मिनिट सर. मॅडम, पहिल्यांदी हे सांगू इच्छिते, तुम्ही सांगितलं तसं काल मी करून पाहिलं. त्याआधी सुद्धा मी एकदा रेकीचा फर्स्ट डिग्रीचा कोर्स केलेला होता, ज्यावेळेला माझं वय खूप कमी होतं, 7वी-8वीत असताना केलेला होता. त्याचं महत्व कधीच कळलेलं नव्हतं. पण काल तुम्ही सांगितल्यावर तो प्रयोग मी केला आणि आज खरंच सकाळी उठताना मला खूप फ्रेश वाटलं, कारण मी ब्रेनस्ट्रोकची पेशंट आहे आणि त्यातून मला इतकं आत्मविश्वास गमवायची वेळ आलेली होती. त्यावेळेला माझ्या छोट्याशा एकच मुलगा आहे मला, त्यावेळेला त्याचं वय 8 वर्षाचं होतं, पण त्यांनी नाही आई चल तू, आणि त्याच्यानंतर काल तुमच्यामुळे मला हे करणं शक्य झालं की मला माझ्यासाठी वेळ द्यायचा आहे, माझ्या मुलासाठी वेळ द्यायचा आहे, माझ्या घरासाठी वेळ द्यायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला माझ्यासाठी वेळ द्यायचा आहे, हे मला जाणवलं. त्याचं कारण एकच, काल तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या निगेटिव्हिटी डिलीट आणि कट करायला सुरुवात केली, लिहून काढून. खूप खूप आभारी आहे मी तुमची. आणि तसंच मी आत्ता लिहिलंय की मुलाच्या प्रकृतीची काळजी मला घ्यायची आहे, कारण तो पॅन्क्रायटिसचा थोडासा आजार त्याला दाखवत आहेत. त्याच्या अभ्यासासाठी त्याला पॉझिटिव्हनेस द्यायचा आहे मला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःची तब्येत सांभाळायची आहे मला, कारण मी पूर्णपणे आत्मविश्वास मॅडम गमावलेला होता. 14 सालापासून मी बऱ्यापैकी चाचपडत उभी राहते आहे. 14 साली मला ब्रेन स्ट्रोक येऊन गेला. काल माझ्या मैत्रिणीने सजेस्ट केलं मानसी कानडेनी, म्हणून मी तुम्हाला जॉईन झाले. पण इट इज व्हेरी व्हेरी मच लकी आय एम की नो, मला काहीतरी जमतंय, हे मला हे जमणार आहे आणि मी हे करणार आहे, हे कुठेतरी परत जागं झालं माझ्यात. खूप छान. कारण मी मूळची प्रोफेसर आहे, शिकवलेलं आहे, पण आजारपणानंतर मी एवढी खच्ची झाले की मला रस्ता क्रॉस करायला सुद्धा भीती वाटू लागली. अर्थात त्यातनं बाहेर आले ती सुद्धा रेकीच्या जोरापेक्षा ध्यानाच्या जोरावर. मी अध्यात्माच्या मार्गात थोडीफार कार्यरत आहे, खूप नाही. माझ्याकडे गुटखा वगैरे आहेत, पण तुमच्यामुळे जो अनुभव मला एका रात्रीत मिळाला तो आतापर्यंत मिळाला नव्हता. खूप खूप आभारी आहे मॅडम मी तुमची. थँक्यू थँक्यू. हा स्वरा, बोल बेटा. स्माइल इव्हनिंग मॅम. स्माइलिंग. माझ्या जबाबदारी म्हणजे स्वतःच्या स्वप्नांना पूर्ण करणं. दुसरं, एका आदर्श मुलीची जबाबदारी पार पाडणं. आणि तिसरं म्हणजे वर्गात टॉपर बनायचं. चौथं, मी LCD मॉनिटर आहे तर त्याची जबाबदारी पार पाडायची. आणि मला मोठं होऊन एक फेमस ऍक्टर बनायचंय, मराठी ऍक्टर. चला ग्रेट, खूप छान. आता बघा, यावेळेस जबाबदाऱ्या आता बऱ्याच वेळा, आता इथे बसलेल्या 90% लोकांच्या जबाबदाऱ्या कशा असतील, या जबाबदाऱ्यांच्या लिस्टमध्ये त्यांचं स्वतःच अस्तित्व भेटत नाही. कुणाला मुलांचं लग्न करायचं आहे, शिक्षण करायचं आहे, घर बांधायचं आहे, गाडी घ्यायची आहे, सगळ्या जबाबदाऱ्या असतात, पण अख्ख्या लिस्टमध्ये आपलंच नाव नसतं. अशा किती लोकांची लिस्ट आहे सांगा. जबाबदाऱ्या लिहून झाल्या, पण त्या जबाबदाऱ्यांच्या लिस्टमध्ये आपणच कुठे नाही आहे अशी कोणाची लिस्ट आहे? इमानदारीने हँडल करा. आता विचार करा, जर आपल्याला काही झालं तर आपल्याच कुटुंबातले लोक 4 तासात पोचवून मोकळे होतील. तुम्ही आयुष्यभर कमवलेल्या कमाईतला 1 रुपया तुमच्या डोक्यावर, जो कपाळावर शेवटचा हिंदू संस्कृतीत जो सिक्का लावला जातो ना, तो सिक्का देखील सोबत घेऊन जाता येणार नाही. मी तुम्हाला बघितलेलं एक उदाहरण सांगते. एका काकूंची डेथ झाली होती, म्हणजे दवाखान्यात नेण्याच्या आधी त्यांना एका हातातली बांगडी त्यांनी काढून ठेवली होती. त्या ज्या पाटल्या असतात सोन्याच्या जुन्या, तर त्या त्यांच्या हातात होती आणि सलाईन लावल्यामुळे हात सुजलेला होता. हॉस्पिटलमध्ये जेव्हा डेथ झाली आणि जेव्हा त्यांच्या अंत्यसंस्काराची वेळ होती, सगळ्यांचं लक्ष ती पाटली कशी काढायची याच्यावर होतं.
घरात एक ज्येष्ठ व्यक्तीचं डेथ झाली होती. लिटरली तेवढ्या याच्यात ती कुसकुस कुसकुस तिथे लक्षात येत होती. 10:30-11 शिवाय दुकानं उघडत नाही. 11-11:30ला जाऊन, त्याच्यामुळे त्या याला वेळ झाला, 11ला जाऊन ती कात्री, सोनाराची जी कात्री असते ती आणल्या गेली आणि त्या कात्रीनी ती पहिले पाटली कापडल्या गेली आणि नंतर शेवटची आंघोळ झाली. हे मी डोळ्यांनी बघितलेलं दृश्य आहे. मला सांगा, म्हणून ना तुमचे कमवलेले सोने नाणे दागिने, तुम्ही बांधलेले महाल बंगला गाडी काही सोबत जाणार नाही. तुम्ही जर जीवन जगत असताना जर आनंदाच्या श्वासाने जगत असाल, प्रत्येक क्षण सुखी समाधानी आरोग्य संपन्न असेल ना, त्याच्या पलीकडे कुठलंही सुख नाही आहे. कारण आपण अख्खं आयुष्य जातं आपलं पैसे कमवण्यामध्ये आणि म्हातारपण जातं. कुठे जातं आपलं म्हातारपण? दवाखान्याचे बिल भरण्यामध्ये. आणि म्हणून आहे, प्रत्येकाला वाटतं थोडं हे काम होऊन जा मग मी जगणार, ते काम होऊन जाऊ दे मग मी जगणार. अहो, तो शेवटचा क्षण केव्हा आहे तो माहिती नाही आहे. एक रियालिटी जर माइंड मध्ये ठेवली ना, की 10.5 लाख लोक, जर 10 लाख प्लस लोक या जगातनं रोज टाटा बाबा करतात आहे, पता नाही मेरा नंबर कब लग जाएगा, तर त्या याच्याने जगलात आणि वर्तमानाच्या क्षणांमध्ये आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रेम करायला लागा. कारण आपण खूप भाग्यशाली आहोत. विचार करा, जे लोक पालक कंप्लेंट करतात ना संततीबद्दल, तुम्हाला उदाहरण सांगते, आज IVF सेंटरमध्ये लाखो रुपये देऊनही ते सुख आपली त्यांच्या पदरात येत नाही, जे सुख ईश्वराने तुमच्या पदरात घातलेलं आहे, माझ्या पदरात घातलेलं आहे. बरोबर की नाही? लाखो रुपये असूनही ते सुख लोकांच्या नशिबात नाही, पण आपल्या नशिबात आहे. जस्ट से थँक्यू. कटकट करणारा असेल, कटकट करणारी असेल, पण एकल म्हातारं आयुष्य जगणाऱ्या त्या जोडप्याला विचारा, असेपर्यंत जी कटकट वाटत होती, आज ती घरात नसल्यावर त्याला विचारणारही कोणी नाहीये. आज मला सांगा, एका तरी शेतकरी किंवा माझ्या मजूर बांधवाचे आई वडील वृद्धाश्रमात आहे का? एका तरी शेतकऱ्याचे किंवा मजुराचे आई वडील वृद्धाश्रमात आहे का? वृद्धाश्रमात आहे उच्च शिक्षित पालकांची मुलं. कशासाठी जगतोय? मी 2 उदाहरणं तुम्हाला सांगते. रियालिटी चेक करा आणि त्यानुसार पुढच्या जीवनाचा विचार करा. एका मुलाने आई बाबांना लिहिलेलं पत्र आणि नंतरची परिस्थिती तुम्हाला सांगते. एक मुलगा खूप सेटल झाला, मोठा झाला. मला सांगा, ईश्वराने जेव्हा तुमचं बाळ तुमच्या हातात दिलं होतं ते इवलूस होतं. त्याला तुम्ही त्यावेळेस लंडनला टाकला असता, तिथलं कल्चर ऍक्सेप्ट केलं असतं. साऊथ मध्ये त्यांनी तिथली लँग्वेज, तिथलं कल्चर ऍक्सेप्ट करून तो त्या पद्धतीने वाढला होता असता. आज त्याला जे स्वप्न तुम्ही दाखवलं, बाळा खूप शिक, खूप मोठा हो, प्रत्येक आई वडील त्याला तेच सांगतात. असं करण्यासाठी अगदी लहानपणी त्या एका मुलाला हॉस्टेलमध्ये टाकलं गेलं. त्याने आईबाबांना मोठं झाल्यावर पत्र लिहिलं, बाबा आई सांगा ना हो, आज मी तुमच्यापासून खूप दूर गेलोय असं तुम्हाला वाटतंय ना, पण थोडं विचार करा, मी खूप लहान होतो तेव्हा तुम्ही मला हॉस्टेलमध्ये टाकलं. त्या रात्री मला आईची खूप आठवण यायची, असं वाटायचं आईला बिलगावं. पण त्या रात्री मी एकटा असायचो. अशा कित्येक रात्री माझ्या एकट्यात रडण्यात गेला. पण आई बाबा, त्या एकटेपणात तुम्ही माझ्यासोबत कधीच नव्हता. मी थोडासा मोठा झालो आणि त्याच्यानंतर मला कॉलेजमध्ये टाकलं. हॉस्टेल थोडं तरी जवळ होतं. आठवड्यातनं 15 दिवसातनं भेट होत होती. कॉलेज एवढं लांब केलं की तुमची आणि माझी भेट महिनोन गिनती होत नव्हती. हळूहळू मी मोठा झालो, माझ्या जीवनात माझं विश्व तयार झालं. सांगा ना आई बाबा, मी कुठे चुकलो? मला तुमची आठवण यायची, पण तुम्हीच माझ्या सोबतीला नव्हता. आणि परत खूप मोठा हो, खूप शिक. मला माहितीये माझी कमतरता तुम्हाला जाणवायची, पण आज मी एवढा मोठा झालो, माझी किती इच्छा असून मी तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही. आज विचार करा, मी ज्या शहरात राहते, तुम्ही तिथले हाय प्रोफाईल जेवढ्या कॉलनीज मध्ये गेलात, अर्धे घर रिकामे पडलेले आहेत. कारण मोठ्या शहरांमध्ये किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये किंवा दुसऱ्या देशांमध्ये शिफ्ट झालेले आहेत. आणि अशाच वेळेस जर त्या मुलाला एक फोन जातो, बाळा आई गेली रे,
अंत्यसंस्काराला आमच्या शहरातली गोष्ट सांगते. 2 मुलं दोन्ही याच पद्धतीने वाढवून फॉरेनला सेटल केले. वडिलांचा फोन जातो मुलाला की बाळा आई गेली, लवकर या. मोठा भाऊ म्हणतो मला सुट्टी भेटत नाही, लहान भावाच्या हातात पैसे देतो आणि म्हणतो की तू जाऊन सगळे अंत्यविधी करून ये. भाऊ पोचतो 3 दिवसानंतर. तोपर्यंत ती बर्फाच्या पेटीमध्ये बॉडी जतन करून ठेवलेली असते. ते झाले सगळे अंत्यविधी होतात आणि नंतर तो मुलगा दुसऱ्या दिवशी बाबांना म्हणतो की बाबा मला 13 दिवस थांबणं शक्य नाहीये, हे पैसे घ्या आणि कुणातरी कडून पुढच्या विधी करून घ्या. वडील काहीच बोलत नाहीत. 10 मिनिटानंतर 3 मजली घर असतं त्यांचं, मोठे दाम्पत्य. 3 मजली घरावरनं एक काहीतरी पडल्याचा मोठा आवाज येतो. मुलगा धावत त्या दिशेने जातो आवाजाच्या. वडिलांनी 3 मजल्यावरून उडी मारून स्वतःचं आयुष्य संपवलेलं असतं. हातात एक चिठ्ठी असते, बाळा तुला उद्या नंतर यायला वेळ भेटेल नाही भेटेल, आहेच आला तर माझ्याही सगळ्या विधी उरकवून जा. खरं सांगा, आपण कुठल्या स्पर्धेत मुलांना टाकलेला आहे, यासाठी जबाबदार कोण आहे? आज आपण म्हणतो मुलांना अटॅचमेंट राहिलं नाही आहे, पण अगदी लहानपणापासून त्यांना ही स्पर्धा, आज मुलं घरी जरी असतील तरी या ट्युशन नंतर ती ट्युशन, त्या ट्युशन नंतर कोणत्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये तुम्ही उतरवून राहिलेले आहे. त्यांना अबॅकस पाहिजे, त्यांना मिड ब्रेन पाहिजे, त्यांना स्पोर्ट्समध्ये पाहिजे, शाळेतही त्यांना चांगले क्रमांक भेटले पाहिजे. कोणत्या स्पर्धेतनं तुम्ही काय घडवता आहे विचार करा. घर असावं घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. विचार करा, आज घरं मोठे झालेले आहेत पण त्या घरांमध्ये मोबाईल नावाचं एक असं यंत्र आलेलं आहे जे प्रत्येकाच्या हातात आहे. मनाने प्रत्येक जण दूर झालेले आहे. एका घरात एकमेकांना कॉल करावा लागतो, मेसेज करावा लागतो, ही परिस्थिती आपण करून ठेवलेली आहे. मागे मुंबईला मी गेली, एका हॉटेलमध्ये, संडेचा दिवस होता, मी माझ्या फॅमिली सोबत होती आणि बाजूला एक फॅमिली संडेला तिथे आली. आम्ही ऑर्डर दिला, आमचं खाणं चालू होतं, त्यांनी ऑर्डर दिला आणि त्यांनी ते ऑर्डर देईपर्यंत खिशातले चौघांनी 4 पिल्ल काढले, त्याच्यावर स्क्रोल केले. ऑर्डर आली, ते मोबाईल पाहत पाहत त्यांनी ते काही ऑर्डर दिलेलं खाल्लं पिलं आणि उठून ते मोबाईल घेऊन चालले गेले. संडेचा दिवस होता हो, कुटुंबासोबत संवाद करण्याचा दिवस होता, त्यासाठी ते बाहेर निघाले होते, पण त्या मोबाईल नावाच्या यंत्राने त्यांना त्या संवादापासून दूर केलं. आज आपण सोबत तर राहतोय पण मनाने आपण खूप लांब झालेलो आहे. विचार करा, कुठल्या मार्गाने आणि कुठल्या, याच्यात खरोखर तुम्ही आनंदी आहात का? या जीवनशैलीमध्ये स्वतःच्या हृदयावर हात ठेवून प्रश्न करा, आर यू हॅपी? मनावर दुनियाभराचं ओझं आहे, भविष्याची चिंता आहे आणि हे सगळं करत असताना एवढा संघर्ष करूनही तुम्ही आनंदी आहात का? स्वतःला प्रश्न विचारा. मला उत्तर देऊ नका, प्रत्येकाला उत्तर स्वतःच माहिती आहे, तुम्ही आनंदी आहात की नाही. पण याचा पुढचा क्षण जर आनंदाने जगायचा असेल तर आपण जी रेकी शिकतोय, याचे 5 तत्व जे शिकणार आहे, मी तुम्हाला प्रॉमिस करते, रेकी तुम्हाला जीवन जगण्याची कला शिकवते आणि ही रेकी तुम्हाला अंतर्बाह्य आनंदाने जगायला शिकवते. त्यासाठी पहिले काय करावं लागेल, आपण हे 2 दिवस काय करतोय, या माइंडला रेडी करतोय आणि उद्या आपण या मेडिटेशन, असं एक मेडिटेशन घेणार आहे. कारण मला सांगा, जसं म्हटलं का कुछ नाही, काय जे भरून ठेवलेलं आहे जोपर्यंत त्याला रिकामं करणार नाही तर नव्या ऊर्जांचा आपण स्वीकार करू शकणार नाही. आणि म्हणून उद्या आपण फॉरगिव्हनेस, पास्ट लाईफ मेडिटेशन करणार आहे, ज्याच्यामध्ये कळत नकळत आपल्या जीवनामध्ये जे काही घडलेलं आहे त्या घडलेल्या सगळ्या दुःखांना आपण दूर करणार आहे आणि त्या दुःखातनं आपण आनंदाला जगायला शिकणार आहे. त्यासाठी उद्याचं मेडिटेशन खूप चांगलं आहे. आणि मी रिक्वेस्ट करते, आजचं, या कालचं आणि आजचं सेशन जर तुम्हाला आवडलं असेल, तुमची एखादी मैत्रीण, एखादा मित्र, एखादा नातेवाईक जर अशाच तणावामध्ये असेल आणि त्याला देखील उद्याचं दुःख विसरता यावं असं तुम्हाला वाटत असेल तर उद्याच्या सेशनची लिंक पाठवा. तुम्ही कळत नकळत त्याच्या जीवनात चेहऱ्यावर स्माइल आणण्याचं एक माध्यम बनणार आहे. तर अशा 3 मित्रांना लिंक पाठवा. आता ऍट प्रेझेंट 134 लोक प्रेझेंट आहे. आपण याचा मल्टिप्लाइड बाय 3 करू की बघू किती लोक आहे. जर तुम्हाला वाटलं असेल की 2 दिवसामध्ये, कारण उद्याचं मेडिटेशन खूप महत्वाचं आहे, कारण परवा जे आपण ऍक्च्युअल रेकी शिकणार आहे त्या रेकीतनं जीवनाला आनंदी करणार आहे, आनंदाच्या नव्या सकारात्मक ऊर्जांसोबत स्वतःच्या जीवनाला जोडणार आहे. आणि बघा, आज कसंही जगलं तरी आयुष्य क्षणभंगूर आहे. विचार करा, कोणाच्याकडे 3-4 पिढ्यांचे फोटो आहेत तो, काय परिस्थिती आहे, सगळं काही मोकळं झालं,
की 13 दिवस ताज्या फुलांचा हार, मग परमनंट सुकलेला हार, आणि कधी रंगरंगोटी झाली तर त्या 2 पिढ्यांनंतर तुमच्या फोटोलाही स्थान नाही. मग तुमच्या जवळ काय आहे? तुमचं अस्तित्व या शरीरामध्ये, या देहामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंतच माझ्यासाठी जीवन आहे. एकदा या देहातनं प्राण निघून गेला, आपल्यासाठी सगळं संपलं. लोकांच्या मनात आठवण कशी आहे त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. कारण रामकृष्णही आले गेले, त्याहून जग का उसची पडले. जर राम आणि कृष्णांमुळे जग थांबलेलं नाहीये, आपल्यामुळे जग थांबणार आहे का विचार करा. बरोबर की नाही? या जगामध्ये अनेक संत महात्मे होऊन गेले, अनेक सायंटिस्ट होऊन गेले. एपीजे अब्दुल कलाम सरांसारखं विद्वत्व येऊन गेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं ज्ञान येऊन गेलं, भगवान बुद्धांसारखं सकारात्मक ऊर्जा येऊन गेली, महावीर होऊन गेले, स्वामी विवेकानंद होऊन गेले, अनेक पराक्रमी राजे होऊन गेले. तेही आले आणि गेले. आपल्यामुळे काय फरक पडणार आहे हो? आणि म्हणून तुम्हाला एकच सांगते, आयुष्य खूप सुंदर आहे आणि हिला सुंदर बनवण्यासाठी या 10 दिवसांमध्ये आपण खूप प्रयत्न करणार आहे. विचार करा की हे जे सुंदर आहे, या पद्धतीने आपण जर जीवन जगायला लागलो ना, आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल. आणि त्याच्यासाठी उद्या आपण सगळा भूतकाळ विसरून जाणार आहे आणि सकारात्मकतेची नवी ऊर्जा आत्मसात होणार आहे. आजचं होमवर्क तुम्हाला आहे की एक लक्षात घ्या, आपण जे म्हणतो की दुनिया को खुश करने की सारी जिम्मेदारी मेरी है. अरे दोस्तों, सबसे पहिले खुद की खुशी, खुद के सेहत पर ध्यान दो. जेव्हा माझी मैत्रीण एखादी आजारी असते, त्या दिवशी तिच्या घराची अवस्था बघा. एका घरात एका दिवसात घर अस्तव्यस्त होतं. माझा एखादा बंधू जर 1 महिना कामावर गेला नाही तर त्या घराचं पूर्ण आर्थिक नियोजन डामाडोल होतं. विचार करा, जर आपण 100% आनंदी असणार, समाधानी असणार, आरोग्य संपन्न असणार, तर आपण आपल्या जबाबदाऱ्या तेवढ्याच आनंदाने परिपूर्ण करू शकणार. म्हणून आज एक नवी लिस्ट लिहायची आणि ती लिस्ट आहे आपल्या आनंदाची. पहिल्या क्रमांकावर तुमच्या लिस्टमध्ये कोण असणार? तुम्ही असले पाहिजे. आणि मग बघा आयुष्य कसं सुंदर वाटतं. कारण आपलं जे अवचेतन मन आहे एखाद्या सॉफ्टवेअर प्रमाणे, रोबोट प्रमाणे काम करतो, ज्याची प्रोग्रामिंग चेतन मनाद्वारे केली जाते. अवचेतन मन एखाद्या रोबोट प्रमाणे असतं, जे स्वतः काही चांगलं किंवा वाईट विचार करू शकत नाही. आपण जी प्रोग्रामिंग त्याला देऊ, जसं आता मी ही स्लाइड तुम्हाला दाखवते, ही माझ्या लॅपटॉपमध्ये सेव्ह आहे म्हणून दाखवते आहे. अशीच जर सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीची स्लाइड जर आपण आपल्या जीवनाला दाखवली तर ती पॉझिटिव्हिटी आपलं जीवन होणार आहे. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक क्षण अशा सकारात्मक सूचना द्यायच्या आहेत ज्या आपल्याला आपल्या जीवनात पाहिजे आहे, ज्या आपल्याला आपल्या जीवनाचा भाग पाहिजे आहे. अवचेतन मन वही करेगा जो सूचना हम उसको देंगे. आणि म्हणून आपल्याला नव्या सकारात्मकतेची आणि पॉझिटिव्हिटीची ऊर्जा आपल्या जीवनाला द्यायची आहे. तर उद्या आपण सगळ्या पास्टच्या कटू आठवणींना विसरणार आहे आणि आज आपल्याला नवी लिस्ट तयार करायची आहे, व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट. सकारात्मकतेचे अफर्मेशन लिहायचे आणि उद्याच्या दिवसाला आपण सगळ्या नकारात्मकतेला डिलीट करणार आहेत. आर यू रेडी फॉर दॅट डिलिटेशन? ओके, सो थँक्यू. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. आजचं सेशन कसं वाटलं? 1-2 शेअरिंग आणि मग आपण आजच्या सेशनला विराम देऊ. भेटूया उद्या परत याच ऊर्जांसमोर. थँक्यू थँक्यू थँक्यू. बोल बेटा स्वरा, काय म्हणताय? कसं वाटलं सेशन? मला लहान मुलं जेव्हा ही ऊर्जा शिकतात ना, खूप आवडतं. माझी इच्छा आहे की प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना हे शिकवलं गेलं पाहिजे की जर सकारात्मक पिढी घडली तर सकारात्मक जीवन घडेल. सांगा स्वरा मॅडम. टीचर, सेशन खूप छान झालं आणि स्वतःला काय करायचं हे पण कळलं असं. आणि कधी विसरले तर बघून परत आठवता येईल. अजून ते तुम्ही होमवर्क सांगितलं, अजून कशाची तरी लिस्ट करायची, ते परत एकदा सांगा ना. लिस्ट आपल्याला पॉझिटिव्हिटीची करायची आहे, सगळ्या नकारात्मकतेला आपल्याला संपवायचं आणि व्हॉट एक्झॅक्टली वी वॉन्ट याच्यावर फोकस करायचं आहे. अफर्मेशन उद्या आपण सगळ्या 5 स्लाइडच्या सगळ्या कटू आठवणींना विसरणार आहे. ठीक आहे? आणि मी माझ्या शाळेमध्ये पण आहे ना, हे मी शिकेन ना तेव्हा हे सगळं सांगेन. नक्की आणि नक्की. माझ्या शाळेत चला छान बेटा. अजून कोणी बाकीचे? आजचं सेशन कसं वाटलं एक ओपिनियन घेऊ आणि आपण विराम देऊ. ऍक्टिव्ह राहा, कारण तुम्ही जर ऍक्टिव्ह असला तर माझी ऊर्जा वाढते. ओके, कारण तुमची ऊर्जा म्हणजे माझ्यासाठी गिफ्ट आहे. चला इकडे टेक्स्ट मेसेज येतात आहे. नाईस मॅडम, ओके मॅडम, ओके ठीक आहे. सो स्वस्त राहा, मस्त राहा, जबरदस्त राहा. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनामध्ये परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.